एसएससी जीडी भरती 2025 महाराष्ट्र तर्फा एसएससी जीडी ची आन्सर की आली आणि सर्वांनी जे आपापले मार्क या ठिकाणी चेक केले असेल आणि आशा करतो तुम्हाला जे चांगले मार्क या ठिकाणी एसएससी जीडी मध्ये पडले असेल। आणि मला कालपासून जे आपण जे व्हिडिओ मध्ये कमेंट बॉक्स मध्ये सांगितलं होतं की तुम्हाला किती मार्क या ठिकाणी पडले याबद्दल आपण सांगितलं, तर भरपूर विद्यार्थ्यांनी त्यामध्ये कमेंट केले। तर आम्हाला जे एसएससी जीडी भरतीमध्ये आन्सर की मध्ये आम्हाला 60 मार्क 70 मार्क 80 मार्क 90 मार्क असे मार्क घेणारे सर्वात जास्त मुलांचे मला कमेंट या ठिकाणी आले आणि म्हणे की सर आमचं सिलेक्शन होणार आहे। त्याचबरोबर असे सुद्धा विद्यार्थ्यांचे कमेंट आले ज्यांना 100 मार्क होते, 110 होते, 120 च्या गटातले सुद्धा खूप कमी मुलं त्या ठिकाणचे कमेंट दिसले। आणि त्याचबरोबर 130 वाला विद्यार्थी एको सुद्धा त्या ठिकाणी त्यांना कमेंट केले की सर मला 130 मार्क आहे। तर आपण जर पाहिलं सरासरी तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर आम्ही आन्सर की या ठिकाणी पाहिले आणि खूप कमी मार्क आम्हाला या ठिकाणी पडलेले आहे आणि सर्वात जास्त मुलांना जे कमी मार्क या ठिकाणी पडले जवळपास आपण जर विचार केला तर 70% मुलं असे की त्यांना जे जवळपास 60 मार्क 70 मार्क 80 मार्क 90 मार्क याच्या आसपास या ठिकाणी मार्क पडलेले आहे। ठीक आहे, तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर एसएससी जीडी भरतीचा यावर्षी फायनल कट ऑफ किती लागणार आहे पुरुष उमेदवारांचा आणि महिला उमेदवारांचा एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन। आपल्याला सिलेक्शन घेण्यासाठी यावर्षी किती मार्क आपल्याला असले पाहिजे जेणेकरून आपलं फायनल सिलेक्शन होणार आहे, सेफ झोन किती असणार आहे, तर याबद्दल माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि आता जो हा व्हिडिओ असणार आहे तर हा पूर्ण अभ्यास पूर्ण जे आता हा व्हिडिओ असणार आहे, तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर एसएससी जीडी मध्ये तुम्हाला किती मार्क पडले हे नक्की या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही लिहा। तर पहा, मागच्या वर्षीची जी एसएससी जीडी ची जी भरती होती ते जवळपास 46,000 जागांसाठी ती एसएससी जीडी ची भरती होती आणि मागच्या वर्षी पेपर सुद्धा खूप सोपी होता। आणि त्याचबरोबर या वर्षी जर पाहिलं आपण तर 39,000 जागांसाठी एसएससी जीडी ची भरती निघाली आहे आणि समोर चालून जे यामध्ये जे आणखीन 10,000 जागा या ठिकाणी वाढू शकते, कारण की एसएससी जीडी मध्ये आपण दरवर्षी पाहत आलो आहे सर्वात अगोदर ते जे 10,000 जागा पहिले कमी करते। मागच्या वर्षी जरी आपण पाहिलं तर 35,000 प्लस जागांसाठी ते मागच्या वर्षी भरती आली होती, त्यानंतर त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 10,000 जागा त्या ठिकाणी वाढल्या होत्या। ठीक आहे, तर हे जे विद्यार्थी मित्रांनो जागा या ठिकाणी वाढतच राहते, एसएससी जीडी भरतीमध्ये त्या जागा खाली होत्या आणि त्या वाढत राहते। ठीक आहे, तर मागच्या वर्षी पेपर सोपी होता आणि ह्या वर्षी जे पेपर यावर्षी थोडाफार जे हार्ड आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि यावर्षी जर आपण कॉम्पिटिशनचं जर पाहिलं 2024 मध्ये 46,617 जागा होत्या आणि टोटल फॉर्म 47,45,000 फॉर्म या ठिकाणी आले होते आणि 102 विद्यार्थ्यांमध्ये एका जागेसाठी कॉम्पिटिशन होते। आणि यावर्षी जर पाहिलं 39,481 जागांसाठी भरती आली होती यावर्षी आणि यावर्षी 52,70,000 फॉर्म या ठिकाणी आलेले आणि एका जागेसाठी 133 विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन यावर्षी आहे। ठीक आहे, पण मागच्या वर्षीपेक्षा जर आपण यावर्षी पाहिलं तर पेपर यावर्षी थोडा हार्ड होता, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, गणिताचे प्रश्न हार्ड होते, त्याचबरोबर जे जनरल नॉलेजचे सुद्धा प्रश्न हार्ड होते, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 4-5 प्रश्न एकदम हार्ड होते 20 पैकी। ठीक आहे, त्याचबरोबर हिंदी व्याकरण मध्ये जरी पाहिलं आपण हिंदी व्याकरण मध्ये सुद्धा 4 ते 5 प्रश्न हार्डच होते त्या ठिकाणी 20 पैकी। ठीक आहे, तर पेपर यावर्षी जे विद्यार्थी मित्रांनो हार्ड होता, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि जनरल नॉलेजचे तुम्हाला माहितच आहे। ठीक आहे, तर पहा यावर्षी एसएससी जीडी भरतीचा जो कडापा हा कमी जाणार आहे, याचं जे कारण आहे कारण की पेपर हार्ड आहे। मागच्या वर्षीचं जर पाहिलं आपण मागच्या वर्षी काय व्हायचं की पेपर सोपा असायचा, पेपरचा जो लेवल होता तो सोपा होता आणि ह्या वर्षी जे म्हणजे आपल्याला टाइम त्या ठिकाणी लागे। आपण रिझनिंग जेव्हा सोडव तर काही त्या ठिकाणी असे प्रश्न होते की त्याला जास्त टाइम लागे आणि अनोळखी प्रश्न त्या ठिकाणी आले होते। आणि त्याचबरोबर जे ह्या वर्षी जर आपण पाहिलं तर आपल्याला जे पेपर सोडताना या ठिकाणी जास्त टाइम या ठिकाणी लागलेला आहे। मागच्या वर्षी म्हणजे मुलांना या ठिकाणी 1 घंट्याचा टाइम या ठिकाणी पुरतच नाही। ठीक आहे, 72 घंटा या ठिकाणी जात, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, मोजकेच असे पोरं असेल की ज्यांची चांगली प्रॅक्टिस असेल त्यांना चांगले मार्क त्या ठिकाणी पडलेले आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर एसएससी जीडी भरतीमध्ये फायनल सिलेक्शन किती मार्कवर या ठिकाणी होणार आहे, तर कट ऑफ किती जाणार आहे फायनल एसएससी जीडीचा महाराष्ट्राचा फायनल कट ऑफ या ठिकाणी किती जाणार आहे तर मी तुम्हाला सांगून देतो। तर पहा महिला उमेदवारांचा जो कट ऑफ जाणार आहे तर पहा तुम्ही ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 160 पैकी 101 मार्कावर तुमचा फायनल सिलेक्शन होणार आहे, एवढाच कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे। 160 पैकी 101 मार्कावर या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा महिला उमेदवारांचा। ओबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर ओबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कट ऑफ आहे 160 पैकी 102 मार्कावर या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे ओबीसी कॅटेगरी
कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा। त्याचबरोबर पहा एससी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असेल तर एससी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कट ऑफ आहे 160 पैकी हा जो कट ऑफ जाणार आहे तर हा 104 वर या ठिकाणी फायनल कट ऑफ जाणार आहे एससी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा। ठीक आहे, तर 104 जर मार्क असेल तर फायनल सिलेक्शन तुमचं या ठिकाणी होऊ शकते। एसटी कॅटेगरीच्या जर महिला उमेदवार असाल तर एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कट ऑफ आहे 160 पैकी तर हा फक्त 90 मार्कावर या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे। त्याचबरोबर जे ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कट ऑफ आहे 160 पैकी 104 मार्कावर या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे। ठीक आहे, आणि तुम्हाला जर यापेक्षा जर 20 मार्क जरी कमी असेल तरी सुद्धा तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, नॉर्मलायझेशन मध्ये तुमच्या या ठिकाणी मार्क वाढणार। आता एक उदाहरण देतो, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जो कट ऑफ हा समजा 101 वर या ठिकाणी जाणार आहे महिला उमेदवारांचा, आणि तुम्हाला जर समजा 80 च्या आसपास मार्क असेल ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या महिला उमेदवारांना तर तुम्हाला टेन्शन घ्यायचे नाही, कारण की नॉर्मलायझेशन मध्ये नक्की तुमचे 20 मार्क या ठिकाणी वाढणार आहे आणि तुम्ही या ठिकाणी फायनल मेरिट पर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर नॉर्मलायझेशन मध्ये 15-15, 20-20 मार्क या ठिकाणी वाढणार आहे, कारण की पेपर जे विद्यार्थी मित्रांनो हार्ड होते, सर्वात जास्त म्हणजे जास्त शिफ्टचे पेपर जे हार्ड होते, लक्षात ठेवा। असं म्हणता येत की बा कोणती शिफ्ट सोपी होती म्हणून। ठीक आहे, म्हणजे सांगायचं एवढंच मी तर म्हणतो तुम्हाला सगळेच त्या ठिकाणी शिफ्ट हार्ड होते। ठीक आहे, त्यामध्ये सर्वात जास्त जे हार्ड शिफ्ट असेल ते तिसरी शिफ्ट असेल आणि दुसरी शिफ्ट असेल, ठीक आहे, आणि चौथी शिफ्ट असेल। ठीक आहे, तर त्याचबरोबर आपण पुरुष उमेदवारांचा जर फायनल कट ऑफ पाहिला तर पुरुष उमेदवारांचा जो फायनल कट ऑफ जाणार आहे तर 160 पैकी पुरुष उमेदवारांचा जो कट ऑफ जाणार आहे एससी कॅटेगरीचे जर असाल 160 पैकी 114 मार्कावर या ठिकाणी एससी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा कट ऑफ जाणार आहे। ठीक आहे, 114 असेल तर होऊन जाणार आहे फायनल सिलेक्शन। एसटी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असेल तर एसटी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो कट ऑफ आहे 160 पैकी 98 मार्कावर या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे। ठीक आहे, आणि त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो कट ऑफ आहे 160 पैकी 116 मार्कावर या ठिकाणी जे फायनल कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे। ठीक आहे, आणि ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर ओबीसी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो कट ऑफ आहे 160 पैकी तर हा 116 मार्कावर या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे। 116 जर मार्क असेल तर आपलं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे। ठीक आहे, आणि ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर ओपन कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो कट ऑफ आहे तर हा 160 पैकी 118 मार्क जर तुम्हाला असेल तर फायनल सिलेक्शन तुमचं यावर्षी एसएससी जीडी मध्ये होऊन जाणार आहे। ठीक आहे, तर एवढाच कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे, एवढंच सेफ झोन जे आहे विद्यार्थी मित्रांनो असणार आहे, लक्षात ठेवा। आणि तुम्हाला एवढा मार्क मी जे तुम्हाला मार्क सांगितले यापेक्षा जर 20 मार्क जरी तुम्हाला कमी असेल तर तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही, तुमचं सुद्धा सिलेक्शन होणार आहे। तर असं कोण सांगू राहिलो, तर एक उदाहरण देतो मी तुम्हाला। तुम्ही आता समजून जा एसटी कॅटेगरीच्या आणि तुम्हाला या ठिकाणी जवळपास 100 मार्क आहेत। ठीक आहे, आणि 100 वरच कट ऑफ गेला, एक उदाहरण देतो मी तुम्हाला। ठीक आहे, आणि 100 वरच कट ऑफ गेला आणि तुम्हाला 80 मार्क आहे पेपर मध्ये। ठीक आहे, आणि तुम्हाला जर नॉर्मलायझेशन मध्ये 20 मार्क जर पडले तर तुम्ही या ठिकाणी जे फायनल तुमचं सिलेक्शन पर्यंत तुम्ही या ठिकाणी पोहोचणार आहे। म्हणजे सांगायचं एवढंच की 15 ते 20 मार्क तुमच्या नॉर्मलायझेशन मध्ये या ठिकाणी वाढणार आहे। ठीक आहे, तर एवढंच या ठिकाणी वाढणार आहे, कारण की नॉर्मलायझेशन मध्ये असंच होत असते की यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना थोडंफार कमी मार्क जर असेल तर त्याचे नॉर्मलायझेशन मध्ये वाढते, लक्षात ठेवा। तो मेरिटच्या जवळपास आसपास असेल, त्याला जर समजा मेरिट पासून कमी मार्क या ठिकाणी पडत असेल तर नॉर्मलायझेशन मध्ये नक्की त्याचे जे त्या ठिकाणी सिलेक्शन त्या ठिकाणी फायनल सिलेक्शन पर्यंत तो पोहोचते। ठीक आहे, तर ह्या गोष्टीत लक्षात ठेवा। आणि यापेक्षा जे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला कट ऑफ सांगितला यापेक्षा 2 ते 4 मार्कांनी कट ऑफ कमी सुद्धा जाऊ शकते। तर आपल्याला संयम ठेवायचा आणि तयारी आपापल्या तयारीमध्ये तुम्ही लागून जा। ठीक आहे, कारण की फिजिकल सुद्धा आपले एसएससी जीडीचे येणाऱ्या दिवसामध्ये होणार आहे। ठीक आहे, ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय